नमस्कार. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला 3 आठवडे पूर्ण झाले. या 3 आठवड्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान झाले असेल तर ते आपल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हे जर युद्ध अजून असंच चालू राहिलं तर अजून खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांना सोसावं लागणार आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की असंच युद्ध चालू राहिलं तर शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक अन्न सुरक्षेलाच सुरुंग लागेल की काय अशी भीती का आता जागतिक पातळीवर संस्था व्यक्त करू लागल्या आहेत. जगाच्या ऊर्जा भांडारामध्येच युद्धाचा भडका उडाल्यानेच याची धग जागतिक शेती क्षेत्रापर्यंत चोहोबाजूंनी पोहोचण्याचे संकेत मिळत आहेत. युद्धाचा एक एक दिवस संकटाचे ढग आणखी गडद करत आहे. विशेष म्हणजे अमेरिकेसह सर्वच प्रमुख देशातील शेतकरी यात होरपळून निघत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला 3 आठवडे पूर्ण झाले आहेत. युद्ध एका आठवड्यात संपविण्याची भाषा करणारी अमेरिका या युद्धात दीर्घकाळासाठी अडकल्याचे दिसत आहे. पण दिवसागणिक या युद्धाचे जागतिक अर्थव्यवस्थेवरील घाव स्पष्ट दिसू लागले आहेत. सुरुवातीला या युद्धामुळे इंधन आणि नैसर्गिक वायू तुटवड्याचे संकट काही दिवस जाणवेल अशी मांडणी केली जात होती. पण आता इंधन आणि नैसर्गिक वायूपासून सुरू झालेली टंचाई आता अन्नधान्यापर्यंत झिरपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. युद्धाची झळ आता प्रत्यक्ष युद्धापासून अलिप्त असणाऱ्या जागतिक अन्न कोठाराला बसण्याची सुरुवात झाली आहे. मग भारत असो वा अमेरिका किंवा ब्राझील या सर्व देशांमध्ये सध्या खत टंचाई, वाढत्या निविष्ठांचा खर्च आणि खतांविना उत्पादकता घटीची टांगती तलवार आहे. संयुक्त राष्ट्र म्हणजे अमेरिकेच्या अन्न आणि कृषी संघटनेही युद्ध जास्त काळ चालल्यास याचे दूरगामी परिणाम जागतिक पातळीवर होऊ शकतात असे म्हटले आहे. सध्या चीनसह उत्तर गोलार्धातील देशांमध्ये वसंत ऋतूतील पेरण्या सुरू आहेत. युद्ध लांबल्यास निविष्ठांचा खर्च वाढू अनेक देशांमध्ये पेरण्यावर परिणाम होऊ शकतो, असे या संघटनेने म्हटले आहे. मान्सूनवर अवलंबून असणाऱ्या भारतासह इतर देशांमध्ये पेरण्या येऊ पाहत आहेत. युद्ध एप्रिलच्या शेवटपर्यंत किंवा त्यानंतर सुरू राहिले तर त्याचे परिणाम मोठे भारतातच नाही तर जागतिक पातळीवर पाहायला मिळतील. पहिला परिणाम होईल की खत भाववाढीचा शॉक. आखाती देश जागतिक खताची भंडार म्हणून मागील काही वर्षापासून ओळखले जात आहेत. होर्मुझ मार्गे जगातील 30% खतांचा व्यापार होतो. आखाती देश अमोनिया आणि युरियाचे सर्वात मोठे पुरवठादार आहेत. युद्धामुळे जगाच्या 65 ते 70% युरिया पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती बँक ऑफ अमेरिकेने व्यक्त केल्याने वृत्त रॉयटर्स दिले आहे. कारण युरिया निर्मितीसाठी लागणारा नैसर्गिक वायू याच भागातून जातो. जागतिक पातळीवर इंधनाप्रमाणे खतांचेही साठे फारसे उपलब्ध नसतात. त्यामुळे खत टंचाईचे चटके केवळ 1 किंवा 2 देशांपुरते मर्यादित राहत नाहीत, तर सर्वच देशांना त्याची झळ बसते. खत उत्पादनात चीन आघाडीवर असला तरी चीनला 47% सल्फर खतांची आयात करावी लागते. चीनला आखाती देशांमधूनच ही खते मिळतात. ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांमध्ये खतांची सध्या जास्त टंचाई नाही, पण पर्याप्त साठाही नाही. ब्राझीलला खतांची आयात करावी लागू शकते असे खुद्द त्यांच्या कृषी मंत्र्यांनी म्हटले आहे. तर बांगलादेश, सोमालिया, केनिया, पाकिस्तान हे देश खतांचा साठा ठेवत नाहीत. हे देश आखाती देशांमधून होणाऱ्या आयातीवरच अवलंबून असतात, असे एफओने म्हटले आहे. भारतासह आशियातील इतर देश आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. नैसर्गिक गॅस उपलब्ध नसल्याने सध्या भारत, बांगलादेश आणि व्हिएतनाममध्ये अनेक प्लांट्सने खतांचे उत्पादन बंद केल्याचे निरीक्षणही या संघटनेने नोंदविले आहे. आखाती देशांमध्ये युरियाचा भाव 26 फेब्रुवारी पासून 45% वाढला आहे. आखाती देशांमधून खतांची निर्यात थांबली आहे. खतांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणारा कच्चा मालही निर्यात होत नाही. त्यामुळे खतांची टंचाई निर्माण होत आहे. परिणामी सर्वच देशांमध्ये खताच्या किमती वाढत आहेत. अमेरिकेत खतांच्या किमती 20 ते 30% वाढल्या आहेत, तर युरोपियन महासंघातील अनेक देशांमध्ये खते 30% महागली आहेत. जागतिक खत बाजाराला युद्धाचे हादरे बसत असताना भारतही यातून सुटणार नाही. पण भारतात युरियाच्या किमती केंद्र सरकारचे अनुदान देऊन नियंत्रित करते. पण डीएपी, एमओपी सह इतर पोषण मूल्य आधारित खतांसाठी मर्यादित अनुदान दिले जाते. या खतांच्या किमती वाढणार आहेत. आता सरकार या खतांचे अनुदान वाढवते की थेट शेतकऱ्यांवर किंमत वाढीचा बोज याला हे पाहावे लागेल. पण भारतीय शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट असणार आहे. एल निनो मुळे यंदा कमी पावसाचे संकेत आहेत. त्यातच खत दरवाढीचा बोजा पडल्यास शेतकऱ्यांची समस्या वाढणार आहे. महागाईचे सावट. युद्धाचा परिणाम केवळ इंधन, नैसर्गिक वायू, आयात निर्यातीचा खर्च किंवा खतांचे भाव वाढीपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता कमीच आहे.
शेती उत्पन्नापासून ते शेतमालापर्यंत मालाच्या भावापर्यंत हा परिणाम जप जाणविण्याची शक्यता असल्याचे अंदाज आहेत. संस्थांनी व्यक्त केले आहे. याचा सर्वाधिक फटका भारतासह आर्थिक विकास वेगाने करणाऱ्या अर्थव्यवस्थांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या इंधन आणि ऊर्जेच्या खर्चामुळे उत्पादन, वाहतूक आणि साठवण तसेच प्रक्रियेचा खर्च वाढत आहे. यामुळे सर्वच देशांमध्ये महागाई वाढण्याची शक्यता आहे. स्टँडर्ड चार्टर्ड रिसर्चच्या अहवालानुसार विकसित देशांच्या तुलनेत 40 विकसनशील देशांमध्ये लोकांच्या एकूण उत्पन्नाचा वाटा खानपानावर जास्त खर्च होतो. भारतीय लोक उत्पन्नाच्या जवळपास 38% खानपानावर खर्च करतात. यामुळे महागाई वाढू शकते. धान्य कोठारांवर संकटांची सावट. जागतिक अन्नधान्य उत्पादनात भारत, चीन, ब्राझील, अमेरिका, अर्जेंटिना आणि युरोपियन महासंघ महत्वाची भूमिका पार पडतात. पण हे देश खात्यांसाठी आखाती देशांवर अवलंबून आहेत. भारतासह आशियातील देशांचे अवलंबित्व जास्त आहे. ब्राझील, चीन, अमेरिका, इंडोनेशिया आणि व्हिएतनामलाही खतांचा पुरवठा या भागातून होत असतो. ब्राझीलमध्ये निम्मी खते हॉर्मुझ मार्गे जातात. भारताची ही 40 ते 45% इथूनच येतात. म्हणून जागतिक पुरवठ्यांची हॉर्मुझ मार्गे होणाऱ्या व्यापारिक अन्न सुरक्षेसाठी महत्वाचं आहे. अमेरिकाला ही चटके. अमेरिकेतील शेतकरी युद्धामुळे आर्थिक संकटात आले आहेत. अमेरिकेतील शेतकरी आधीच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणांमुळे अडचणीत आले आहेत. तर असे अनेक परिणाम शेतीवर दिसत आहेत. धन्यवाद.